ठाकरेंनंतर आणखी एक कुटुंब अडचणीत. 115 पैकी 106 जागांवर जिंकणारा पक्ष कोंडीत आलेला आहे. भाजपची सलगनी महागात. महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, कुळगाव, मीरा भाईंदर, वसई विरार महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वसई विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपनं फिल्डिंग लावली आहे. विशेष म्हणजे यंदा भाजपसाठी इथली परिस्थिती बऱ्याचपैकी अनुकूल आहे. वसई विरार महापालिका पालघर जिल्ह्यात येते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची धुंदाळ उडाली. पण पालघरची जागा भाजपनं जिंकली. हेमंत सावरा येथले खासदार आहेत. वसई विरार महापालिकेच्या हद्दीत विधानसभेची 3 मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघांपैकी 2014 ते 2024 या कालावधीत बविआचे आमदार होते. बविआचे सर्वा हितेंद्र ठाकूर वसईचेच पुत्र आहेत. क्षितिज ठाकूर नालासोपाऱ्याचे तर विलास तरे बोईसरचे आमदार होते. पण ठाकूर पिता-पुत्रांचा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. हा ठाकूर यांच्या राजकारणातला मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे नालासोपारा आणि वसईत भाजपला यश मिळालं. नालासोपाऱ्याची जागा रांजण नाईक यांनी तर वसईची जागा स्नेहा दुबे पंडित यांनी जिंकली. ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याला विधानसभेत हादरा दिल्यानंतर भाजपनं महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाकूर यांच्या बविआची पालिकेवर असणारी एकहाती सत्ता गेल्यास त्यांचं राजकारण अडचणीत येणार. मुंबई महापालिका जशी ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे तसंच गणित वसईच्या विरारच्या बाबतीत ठाकूर यांचं आहे. वसई विरारमध्ये भूमिपुत्र आणि उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजपसाठी अनुकूल स्थिती आहे. त्यातच कधी नव्हे ते विधानसभेला भाजपचे आमदार इथून निवडून आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं राज्यात 2 कोटी सदस्य जोडून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. ते अभियान वसई विरारमध्ये अतिशय जोरकसपणे राबवण्यात आलंय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत.